रामकृष्ण हरी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या। धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा। पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्व माऊली अलंकापुर निवासी ज्ञानोबाराय, देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय, प्रतिष्ठान पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी नमन करून आपली भारुडाची चाललेली सेवा आपण सुरू करूया। नाथांची भारुड भाग 30। आज चिंतन सेवेचा 30वा भाग आहे। गेल्या 29 भागामध्ये चिंतन करत असताना भारुडातला एक एक प्रकारचा भंग घेऊन आपण चिंतन करतो आहोत। गेल्या 2-3 दिवसामध्ये आपण मला वाटते मुका बाहिरा या भंगावर चिंतन केलं, आंधळा सुद्धा आपण केला आणि आज पांगुळ या प्रकरणावर आपण थोडं चिंतन करणार आहोत। आंधळे पांगळे हे आपण काकड आरतीच्या वेळी म्हणतो, आपल्याला माहिती आहे काकड आरतीचे भंग झाले किंवा आपण आंधळे पांगळे वासुदेव गवळण जोगी असे प्रकार म्हणत असतो। त्यातीलच हा पांगुळा प्रकरणातला भंग आहे जो भारुड्या प्रकरणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट आहे। नाथांची भारुड असल्यामुळे नाथांचंच पांगुळ या ठिकाणी आपण आज चिंतनाला घेतो। अनेक संतांनी पांगुळ प्रकरणावरती अभंग लिहिलेले आहेत, त्याचाही विचार करता येईल। परंतु आता सध्या नाथांची भारुड चालू असल्यामुळे नाथरायांचा लिखित, नाथरायांनी रचलेला, नाथरायांचा प्रसिद्ध असला पांगुळ प्रकरणातला आपण अभंग घेतो, तो अभंग पहिले म्हणतो आणि नंतर मग त्या पांगुळावर आपण चिंतन करूयात। अभंग असा आहे, मी माझ्या कल्पनेने झालो से पांगुळ, चालतान चलवेची कोठे नमिळे स्थळ, हिंडलो ती शादाही श्रम झाला केवळ, कवनही भ्रांती वारे कै भेटेल गुरुदयाळ, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, कर्म त्या अकर्माच्या लागती वाटे ठेस, संपत्ती विपत्तीचा मानिला भरवस, कन्यापुत्र आप्तजन हातो सहज ओळस, या भ्रमडोही बुडालो दावो गुरुराया सर्वेशा, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, निवारुणी भवर जाळे अवघा निरसला भेव, येऊनी गुरुनाथे माथा ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गर्जत चालियेला पिटला अज्ञान अंधारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव,
अशा प्रकारचा असा हा छोटा 3 चरणाचा असा पांगुळ प्रकरणातला नाथरायांचा असा हा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगातून नाथराय या जीवाचं वर्णन, पांगुळ झालेल्या जीवाचं वर्णन करतात महाराज. पांगुळ म्हणजे काय हो? आपण लंगडा बघितला, मुका बघितला, बहिरा बघितला, आणि पांगुळ म्हणजे काय? ज्याला पाय नाहीत, पायाने लंगडा असलेला दीन दुर्बळ हीन, त्याला पांगुळच म्हणतात. त्याला पाय नाहीत, त्याला चालता येत नाही, जो हीन झाला, दुर्बल झाला, काही काम करू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही महाराज. पांगळा, पांगुळ झालो. तुकोबाराचा अभंग आहे ना, पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय. पांगुळ म्हणजे काय? व्याख्या भंगातच आली, नाही हात ना पाय. पण मी तर म्हटलं की पाय नाही म्हणजे पांगुळ. तुकोबाराचं म्हणतात हात नाही तरी पांगुळ. काय कारण असावं? पाय नसले तरी माणसाला हात टेकून त्या गाडीवर बसून तो चालतो की नाही? म्हणजे पाय चालण्याचं काम करतात, पण कदाचित पाय नसले तर हाताचा आधार घेऊन मनुष्य चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुकोबाराय त्या अभंगामध्ये असं म्हणतात की मी पांगुळ झालो, मला पायच काय, हातही नाही. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय. हातही नाही आणि पायही नाही म्हणजे पांगुळ. तसं पाहिलं तर ज्याला हात नाही त्याला आपण खुळा म्हणतो, लुळा म्हणतो, आणि त्याला पाय नाही त्याला पांगळा म्हणतो. नाथराय अभंगातून, पांगुळ प्रकरणाच्या अभंगातून, पांगुळ म्हणजे कोण? याला पाय नसलेला, हात नसलेला हा पांगुळ व्यावहारिक दृष्ट्या पांगुळ आहे. परंतु खोल चिंतन करून जे पटवून देण्यासाठी नाथरायाने हा पांगुळ प्रकरण घेतलं असावं, त्याचा विषय काय तो आपण बघू. पण त्या अगोदर पाय नाही म्हणजे पांगुळ का? तर हातही नाही, पायही नाही असाही एक अर्थ करता येतो. आणखी एका अभंगामध्ये कुठेतरी महाराजांनी असं म्हटलंय बघा, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. कर्ण बधीर झाले, वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड. श्वानापरी गती झाली, अवघे करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. महाराज सर्व आंधळे पांगळे काकड्याच्या अभंगांना खूप गोड आहेत, आणि त्याच्या चालीही ज्या वारकरी सांप्रदायिक चाली आहेत ना, त्याही खूप गोड आहे. मुळातच ते काकड्याचे अभंग आपण बघितले पाहिजे, काकळा ऐकला पाहिजे. खूप गोड असे अभंग आहेत. मज नाही हात पाय, महाराज म्हणतात मला हात नाही पाय नाही म्हणजे मी पांगुळ झालो. मी का सांगतोय लक्षात आलं का आपल्याला? पाय नाही म्हणजे पांगुळ हे जरी असलं तरी महाराज म्हणतात हातही नाही पाय नाही. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. म्हणजे इथे हात नसलेला लुळाही आला, पाय नसलेला पांगळाही आला, आणि पुढे जाऊन कर्ण हे बधिर झाले. कर्ण हे बधिर झाले म्हणजे आपण बघितलं की बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. म्हणजे कर्ण हे बधिर झाले. वाचा बोले बोबड, वाचा तोत्री, बोबडी, मुका, बोलता येत नाही, ओ करतो. म्हणजे काय? मुका झालो, वाचा गेली. आपण बघितलं ना हो. महाराज तेच सांगतात, मी मुका, बैरा, लुळा, पांगळा. आता काय करायचं? हे व्यवहारिक झालं. अध्यात्माच्या दृष्टीने पांगळा जसं संसारामध्ये आपली इति कर्तव्यता करण्यामध्ये, संसारिक काम करण्यामध्ये दुर्बल ठरतो, कमजोर ठरतो, अशक्त ठरतो, कुणाच्या तरी मदतीची अपेक्षा त्याला असते, अपंग होतो ना हो. उगीच अपंग सहायता केंद्र त्या ठिकाणी ओपन केली का सरकारने? अपंगाला विशेष आरक्षण का? त्याचे कारणच हे आहे नाही का? फिजिकली हँडिकॅप म्हणतो ना आपण. आता किती टक्के आरक्षण वगैरे आहे ते मला माहिती नाही, मला खोलात जायचं नाही.
पण तो अपंग आहे, पांगळ आहे, आंधळ आहे, दुर्बल आहे, हीन आहे, त्याला मदतीचा हात कोणीतरी द्यावा की नाही, द्यावा लागतो. हे झालं व्यावहारिक दृष्ट्या. पण पारमार्थिक दृष्ट्या मी पांगळे आहो. नाथरायांना, तुकोबारायांना, नामदेवरायांना, माऊली ज्ञानोबारायांना तुमच्या संसारिक पांगळेपणाशी काही घेणं देणं नाही. ते संसारामध्ये असलेले पांगळे आध्यात्मिक दृष्ट्या पांगळे कोण आहेत आणि ते का पांगळे झाले याचा विचार या अभंगातून मांडतात. नाथराय अभंगामध्ये काय म्हणतात, अभंगाची सुरुवात काय आहे ते बघा. या अभंगामध्ये पांगुळा शब्द एकदाच आला. बारकाईने जरा अभंग बघितला पाहिजे. या पांगुळ नावाच्या अभंगामध्ये नाथराय काय म्हणतात बघा ना. नाथराय म्हणतात मी पांगुळ झालो. काय झालं महाराज, पांगुळ झालं म्हणजे तुमचे पाय गेले का, पोलिओ झाला का, पाय चालत नाही का, पाय कटले आहेत का, काय कशामुळे पांगुळ झाला. नाथराय म्हणतात अरे हो मी पांगुळ झालो, पण कशाने झालो, मी माझे कल्पनेने झालो से पांगुळ. काय महाराज वर्णन आहे, काय त्यातला अर्थ आहे, नाथरायांना काय सांगायचं काय. नाथराय म्हणतात मी पांगुळ झालो हो, कशाने, काय माझे पाय गेले का. अरे पाय तर सक्षम आहे, चांगला चालतो. तुम्ही आम्ही चांगले चालतो की नाही. संत महात्मे चांगले चालतात, कीर्तन करतात 3-3 तास, पंढरपूरला नाचत जातात, कीर्तनात नाचतात आणि म्हणतात पांगुळ झालो. मग कसले पांगुळ झालात. नाथराय म्हणतात हो पांगुळ झालं. हा जीवनामध्ये एक अर्थी जर बघितला आपण, जन्म मरणाच्या श्रमानं थकलेला, भागलेला, पिटलेला, या संसारातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारा, परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी धडपडणारा, गुरुला शोधणारा, पण कुठल्याही प्रकारची ताकद नाही, असमर्थ आहे, कारण तो पांगुळ आहे. पण तो पांगुळ झाला कशामुळे झाला, तर नाथराय म्हणतात मी माझ्या कल्पनेने झालो से पांगुळ. महाराज कल्पनेनं पांगुळ झालो. काय कल्पनेनं पांगुळ होता येते, होता येते ना. कल्पनेनं काय होता येत नाही महाराज. हो कल्पना करा मी प्रधानमंत्री झालो तर, लिहिता की नाही निबंध. पूर्वी आम्हाला होते निबंध, आता माहिती नाही कसे निबंधन. मला लॉटरी लागली तर, शाळा बंद पडल्या तर, मला 1 लाख मिळाले तर, मी प्रधानमंत्री झालो तर, कल्पनाच आहे ना हो. म्हणजे कल्पनेनं तुम्हाला प्रधानमंत्रीही बनता येते, कल्पनेनं तुम्हाला भिकारीही बनता येते, कल्पनेनं राजपुत्रही बनता येते, कल्पनेनं दासीपुत्रही बनता येते, कल्पनेने भक्तही बनता येते, कल्पनेने त्या ठिकाणी काय मनात कल्पना गेल ते बनता येईल ना हो. कल्पनेची वारा कानात घुसली की संपलंच विषय महाराज. म्हणून संत महात्मे म्हणतात सज्जन हो, साधू सज्जन हरिदास हरिभक्ताच्या कानात कल्पनेची वारा घुसू देऊ नको. काय होते या कल्पनेने महाराज, माणूस फुगतो, अहंकारी बनतो. म्हणून तर नामदेवराय म्हणतात ना कल्पनेशी बाधा न हो कदा काळी, कल्पनेशी बाधा न हो कदा काळी. आम्हाला बाधा नको या कल्पनेचा. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. मी काय सांगतो लक्षात आलं असेल आपल्या. कल्पना, नाथराय म्हणतात मी कल्पनेने, मी माझे कल्पनेने झालो शे पांगुळ. मी पांगुळ झालो कशाने, माझ्या कल्पनेने पांगुळ झालो. आता तुम्ही म्हणाल कल्पनेने पांगुळ हो ना हो. हरिपाठामध्ये वर्णन आलाय ना कल्पनेने काय होते माहिती आहे का. कल्पना अविद्या तेने झाला जीव, आहे की नाही. कल्पना हा शब्द आल्यामुळे मी सांगतोय, लक्षात आलं असेल आपल्या. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. कल्पना विद्या, या कल्पनेनं अज्ञान, कल्पना म्हणजे दुसरा आहे काय, अज्ञान महाराज. अविद्या अज्ञान, त्याने काय होते, मनुष्य बद्ध होतो. किती बद्ध होतो, किती बद्ध होतो अहो, एवढा बद्ध. असं म्हणतात की गाढव आहे ना, गाढव
गाढवाला गाढवाचा मालक रात्री बांधून ठेवतो. कसा बांधतो माहिती आहे मला? खुंट्याला बांधतो का? तर एका गाढवानी मला सांग, गाढवानी नाही, गाढवाच्या मालकाकडून असं कळलं का रात्री तो गाढवाच्या पायाला दोर बांधत नाही. काय करतो माहितीये का? असा दोर घेतो आणि दोरही घेत नाही, असं बोट फक्त फिरवतो त्याच्या पायाजवळ, म्हणजे पाय बांधल्यासारखं. त्या गाढवाला वाटतं आपला पाय बांधून ठेवला. रात्रभर गाढव हालत नाही. का? बद्ध झाला. कशाने? कल्पनेने. तसे व्यवहारामधले माझ्यासारखे, तुमच्यासारखे म्हणणार नाही, माझ्यासारखे गाढव, मी माझ्या कल्पनेने झालो से पांगुळ. कल्पनेने महाराज आपण पांगळे झालो, बद्ध झालो. एरवी आपण बद्ध आहो का हो? बद्ध नाही ना. तुकोबारे म्हणतात ना, आम्ही बद्ध आहो का? आम्ही मुक्त होतो, पण मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे 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 मी माझे, या छंदाने बद्ध झाला. म्हणून दाखराय म्हणतात मी माझे कल्पनेने झालो से पांगुळ. मी पांगुळ झालो, या कल्पनेने पांगुळ झालो महाराज, कल्पनेने पांगुळ झालो. आता कल्पनेने पांगुळ झाला बरोबर आहे, अंधही झाला, कल्पनेने पांगुळी झाला. एका अभंगात तर असं म्हटलं बघा, झालो मी अंध पंगू, झालो मी अंध पंगू, माझा कोणी न धरी संगू, झालो मी अंध पंगू, झालो मी अंध पंगू, माझा कोणी न धरी संगू, झालो मी अंध पंगू. मी अंध झालो, मी पंगू झालो. आता हे सर्व शब्द जे आहेत ना, जे आपण सांगतो, आंधळा, बहिरा, मुका, पांगळा, हे आता तुम्ही व्यक्तिशा ते पांगळे, आंधळे, बहिरे, मुके यावर जाऊ नका. आता संसारातले बद्ध असलेले, झालो मी अंध पंगू, मी अंध झालो, मी पंगू झालो, त्यामुळे माझी साथ कोणीच देत नाही. देत नाही म्हणजे काय? देऊही शकत नाही हो. कारण संसारामध्ये फिरत असताना सुखाचा ठाव शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण आम्ही बद्ध आहो ना. मुळात जे आम्ही शोधतो ते आम्हीच आहो, पण शोधतो बाहेर. कारण मी माझे कल्पनेने झालोशे पांगुळ. नाथराय म्हणतात, मी माझे कल्पनेने झालोशे पांगुळ, चालता न चलवेची कोठे न मिळे स्थळ. महाराज तर मुळातच पांगुळ झालो, चालता येईल का? बरं, इकडून तिकडून चालण्याचा प्रयत्न केला समजा, चालता चलवेची चालायचा प्रयत्न करतो, चालता येत नाही. बरं, कोणीतरी हात धरून पकडून नेलं, मग सुखाचं स्थळ, स्थान, ठिकाण मिळते का? महाराज म्हणतात ना, चालताना चलवेची कोठे न मिळे स्थळ. स्थळ म्हणजे ठिकाण, ठाव. चालता चालता असं कुठेही ठिकाण मिळत नाही महाराज. कोणतं ठिकाण पाहिजे तुम्हाला महाराज? सुखाचं ठिकाण पाहिजे. ते कुठेच मिळत नाही, कुठेच मिळत नाही. आता करायचं काय? कुठे तुम्ही बघितलं का हो? कुठे कुठे मिळत नाही म्हणतात. तुम्ही फिरले का महाराज? म्हणतात आम्ही अगोदर फिरलो ना हो, मिळाला नाही. आता ठीक आहे, माझे पाय गेले, पण या अगोदर मी फिरण्याचा प्रयत्न केला ना. कुठे कुठे फिरला? महाराज म्हणतात, हिंडता गवाने गा शिनलो येर झारी. मी खूप फिरलो. कुठे फिरला? हो, येर झारात चालू आहेत ना नुसतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, जन्म मरण जन्म मरण जन्म मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण. किती वेळा फिरलो महाराज? 83,99,999 वेळा जन्म मरणाच्या चक्रातून फिरलो. तेव्हा कुठं हा जन्म मिळाला? 84 लक्ष योनी फिरल्यानंतर जन्म आहे. महाराष्ट्रात त्याही कुठे जाऊन म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा. आता काय सांगावं? तेव्हा 83,99,999 फिरणं सोपं आहे का? म्हणून महाराज म्हणतात, मी शिनलो, दमलो, कष्टलो, हिंडता
गव्हाणे गाशिनलो येर झारी न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. ठावच मिळत नाही ना हो सुखाचा शांतीचा कुठेच. कोणीही दाता मिळत नाही तो हे जन्म दुःख निवारण करल. बरं मग आता करायचं काय? सर्व फिरले महाराज म्हणतात. सर्व फिरलो. नाथराय म्हणतात मी काय सांगू तुम्हाला महाराज, तुम्ही या दिशेने गेले का? तुम्ही पूर्वेकडे जाऊन बघा. बर तुम्ही पश्चिमेकडे जाऊन बघा, तुम्ही उत्तरेकडे जाऊन बघा, दक्षिणेकडे जाऊन बघा, कुठेतरी जाऊन बघा ना हो, तुम्हाला ठाव मिळेल ना. महाराज म्हणतात काय सांगता, काय सांगताय काय? सर्व फिरलो. महाराज म्हणतात अहो मी सर्व दिशांना फिरलो, 10 दिशा फिरलो. नाथराय म्हणतात हिंडलो दिशा 10 श्रम झाला केवळ. हिंडलो दिशा 10 श्रम झाला केवळ. कवनये भ्रांती वारी कै भेटेल गुरुदयाळ. महाराज खूप श्रम झाले, खूप श्रम झाले, खूप फिरलो, खूप फिरलो, खूप हिंडलो. फिरता 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 कोणीच असं मिळालं नाही की या पांगळ्याला गुरुपर्यंत पोहोचू शकेल, देवापर्यंत पोहोचू शकेल, संतापर्यंत पोहोचू शकेल. असं कोणीच मिळालं नाही. म्हणून माझी इच्छा अशी आहे, म्हणून मला असं वाटते कवनही भ्रांती वारे. माझी भ्रांती, माझा भ्रम, माझ्या भ्रमाचा भोपळा कोण फोडेल? की असा दयाळू, असा कनवाळू असे संत मला कोणी मिळेल का? असे गुरु मला कोणी मिळेल का जे माझ्या भ्रमाचं निरसन करतील? कारण मला भ्रम झाला, मी बद्ध झालो, कल्पनेने बद्ध झालो, कल्पनेने पांगूळ झालो. ही कल्पना माझी कोणी बाजूला करेल का महाराज? अज्ञान अविद्येचं आवरण घालवून ज्ञानाची प्राप्ती कोणी करून देईल का? असं महाराजांना म्हणायचं आहे. त्यासाठी महाराज म्हणतात असे कोणी गुरु दयाल मला मिळतील का हो? कारण मी खूप फिरलो, 10 दिशा फिरलो. महाराज तर म्हणतात विषय सुख नाशिवंत जे का ते मेर कोंदली. मी सांगितलं ना तुम्हाला किती फिरलो. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. या 84 लक्ष योनी फिरता 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 महाराज खूप दुःख भोगलं. तेच्या भंगातून एकनाथ महाराज सांगतात की या कल्पनेने मी पांगुळ झालो, कुठेही मला ठाव मिळत नाही. आणि मी फिरलो कुठे? 84 लक्षोनी फिरलो म्हणजे हिंडलो हिंडलो दिशा 10 श्रम झाला केवळ. खूप फिरलो महाराज, खूप फिरलो. संसारामध्ये नको तिथं सुख शोधण्याचा प्रयत्न मी केला. एवढी धावाधावी केली, एवढी धावाधावी केली महाराज. खूप धावलो. दिन रजनी मी नुसतं धावतच राहिलो, सुखाच्या पाठीमाग धावत राहिलो, पण ते सुख मिळालंच नाही. काय करू? बघा साधी एक गोष्ट आठवण म्हणून सांगतो. जंगलामध्ये ससा होता आणि ससा असा आंब्याच्या झाडाखाली बसलेला होता. वरून आंब्याचं झाडाचं पान पडलं. त्या सशाला वाटलं आपल्यावर आकाश पडलं, म्हणून ससा धावायला लागला. म्हणे ससा धावायला लागला, समोर कोल्हा भेटला. काहो ससे बाबा कुठे चालले? हो म्हणे कोल्हे दादा आकाश पडते, माझ्या अंगावर आकाश पडते, वाचायचं असेल तर चला पळा पळा पळा. कोल्हा पळायला लागला. समोर गेला, लांडगा मिळाला. आता कोल्हे लांडगे आडनावाचे नाही बरं, नाही तर म्हणाल कोल्हे लांडगे. समोर लांडगे मिळाले आणि म्हणतात हो कोल्हे दादा काय झालं? हो काही नाही म्हणे, तिकडे बघा ते सशाला विचारा. ससा काय झालं? सशे भाऊ काय झालं? ससा म्हणतो हो आकाश पडते, जीव वाचवायचं असेल तर पळा 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 पळा. समोर गेले, म्हणतात वाघ भेटला. आता सशाला लांडग्याला वाघ भेटल्यावर वाघ कसा बोलतो काय? आता हे दृष्टांतातला आहे म्हणून सांगतो बरं का, नाही तर म्हणाल की वाघ कुठं असा मिळत असतो का? दृष्टांत आहे. वाघ मिळाला. वाघ म्हणतो काय झालं? ससा म्हणतो वाघ भाऊ पळा 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 आकाश पडते आहे. आता हे सर्व पळाले. समोर जाऊन
गाढव भेटला. गाढव आहे म्हणतो, विचारूनच घ्यावं. गाढव असलं म्हणून काय झालं, जीव महत्वाचा आहे ना. त्याने विचारलं, वाघ बाबा काय झालं. म्हणे सशाला विचारलं, सशा काय झालं. गाढव भाऊ म्हणे चला पुढे त्याला आकाश पडते आहे, नाहीतर जीव गमवाल. गाढवही पळायला लागला. गाढव पळता गाढवाच्या लाता लागायला लागले म्हणे वाघाला. आणि मग गाढव विचारतो वाघाला, खूप पळल्यानंतर का हो आपण पळतो तर आहे. हे गाढव विचारतो, शहाणा नाही. गाढव विचारतो आपण पळतो आहे, पण नेमकं कधीपर्यंत पळायचं आहे, कुठपर्यंत पळायचं आहे. वाघ म्हणतो मला माहिती नाही. लांडग्याला विचारा, लांडगा म्हणतो मला माहिती नाही. कोल्ह्याला विचारा, कोल्हा म्हणतो मला काय माहिती. सशाला विचारा, मग शेवटी सशाला विचारलं, का रे बा सशा कुठपर्यंत पळायचं आहे, किती पळायचं आहे. सशा म्हणतो अहो जिथे ते आकाश टेकलेलं दिसते ना तिथपर्यंत पळायचं आहे. आता मला सांगा, आकाश जिथे टेकलं आहे तिथपर्यंत पळणं होत असते का. आकाश कुठं टेकलं आहे काय, क्षितिज आहे. तेव्हा तसं या संसारामध्ये कितीकही फिरलं महाराज तरी क्षितिज म्हणजे सुख हे प्राप्त होईल का हो. लांडग्यासारखं सशासारखं होईल ना. सुखाचा आभास होतो, सुख मिळेल असं वाटतं, म्हणून माणूस संसारामध्ये फिरतो. श्रम होतात. नाथराय म्हणतात काय झालं, हिंडलो दाई श्रम झाला केवळ. महाराज हिंडलो, दाई दिशा हिंडलो, फक्त श्रम झाला, कष्ट भोगले, परिणाम काय झाला, जे भेटायला पाहिजे ते भेटलं नाही. म्हणून नाथराय म्हणतात हा भ्रममाता दूर होण्यासाठी, हा भ्रम दूर होण्यासाठी, भ्रांती दूर होण्यासाठी काय व्हावं महाराज, गुरु महाराज भेटले पाहिजे, दयाळू गुरु भेटले पाहिजे, आणि माझी भ्रांती गेली पाहिजे. ते गुरु मला मिळतील का. महाराज म्हणतात कवा नाही भ्रांती वारी काय भेटेल गुरु दयाळ. असे दयाळू गुरु मला कधी भेटेल. ते एकदा भेटले ना की माझी कल्पनाही जाईल, अविद्याही जाईल, माझं पंगुत्वही जाईल, आणि खऱ्या अर्थाने मी जो बद्ध आहो तो बद्ध सुटून मी मुक्त होईल. असा एक चरणाचा हा अभंग आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न केला. पांगुळ प्रकरणातला हा अभंग आहे. तसं पाहिलं तर पांगुळ प्रकरणातले अभंग खूप मोठे आहे. मी मुद्दामून चिंतनासाठी छोटा अभंग घेतला, तरी पण संपूर्ण चिंतन आज पूर्ण होऊ शकलं नाही. उरलेलं चिंतन या अभंगावरचं आपण पुढच्या भागामध्ये करू. हाच अभंग पुढच्या भागामध्ये घेऊ. मी माझे कल्पनेने जालोसे पांगुळ. किंवा पांगुळ अभंगावरचं एका कडव्याचं चिंतन आपण आज बघितलं. उर्वरित चिंतन आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आणि नाथरायांचं हे उर्वरित या अभंगावरचं चिंतन पुढच्या भागात आपल्यासमोर मांडण्यासाठी मला देव, नाथराय बुद्धी देव, आणि आपल्यालाही ऐकण्याची सुबुद्धी देव. आपण सर्वांनी संतांचे अमृतवचन हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल, आपण इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आणि सर्व भाग न चुकता जे भाग आपण बघितले नाही ते जरूर बघा. कारण वचनही संतांचे आहे, संतांची अमृतवचने आहे. आपल्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी आजच्या तारखेला मात्र ते जरुरी आहे. सर्वांना विनंती, सर्वांनी उर्वरित भाग जे भाग बघितले नसतील ते जरूर बघा अशी विनंती करतो. आणि थांबतो नाथरायांचं भजन करून. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.